तर दिल्लीत भारत आणि फ्रान्समध्ये एका महत्त्वाच्या संरक्षण करारावर स्वाक्षरी झाली आहे। दोन्ही देशांनी 26 राफेल सागरी लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी 63,000 कोटी रुपयांचा करार केला। या करारामुळे भारतीय नौदलाची ताकद ही लक्षणीयरित्या वाढणार आहे। नवीन करारामुळे भारतात राफेल विमानांची संख्या 62 होणार आहे। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडलेले आहेत। महत्त्वाचा संरक्षण करार संदीप, काय सांगाल? अगदी बरोबर वृषाली, बैसरण व्हॅलीतला दहशतवादी हल्ला झाल्यानंतर आठवडा उलटायच्या आत भारतानं आज थेट फ्रान्ससोबत करार केल्यामुळे नक्कीच पाकिस्तानच्या मनात धडकी भरवणारा हा एक निर्णय म्हणावा लागेल की या करारावर अखेर स्वाक्षरी झालेली आहे आणि 26 राफेल विमानं जी आहेत ती आता भारताच्या संरक्षण दलामध्ये दाखल होणार आहेत। ही सगळी 26 विमानं तर लढाऊ विमानं असणार आहेत। त्यामुळं वायुसेनेची एक ताकद जी आहे ती आता यापुढे वाढणार आहे आणि आता जे पाकिस्तानकडून काही जे आरोप केले जात आहेत त्या आरोपांना हे चोख प्रत्युत्तर म्हणावं लागेल। दुसरं महत्वाचं, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा नक्कीच यामुळं पुन्हा उंचावली जाणार आहे किंवा भारताची जी ताकद आहे ती देखील आता वाढणार आहे। पाकिस्तानचा जर विचार केला तर त्यांच्या शस्त्र साठा आणि भारताचा शस्त्र साठा या सगळ्या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून नक्कीच धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।